आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या परिवर्तन मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राधेश्यामजी चौधरी ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते दिलीप भाऊ वाघ खरं तर त्यांना आपण गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या परिवाराचा वारसा चालवणाऱ्या आमच्या भगिनी वैशालीताई सूर्यवंशी, माझे मित्र अमोलभाऊ शिंदे, सहकार क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करणारे आपले प्रताप नाना, संजू नाना वाघ, सतीश भाऊ शिंदे, अमोल नाना पाटील, माझ्या सोबत आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कपिल दादा, पंचायत समितीचे माजी सभापती संजय तात्या, गोविंद भाऊ शेलार, श्यामदादा भोसले, योजनाताई पाटील, शिवा दादा, पूनमताई पाटील, दूध संघाच्या आपल्या संचालक रावसाहेबजी भोसले, भगवान जिभू, सुशीलाताई पाटील, अभिमन भाऊ मोठा भाऊ, रवी आबा, दिनू महाराज, सोमनाथ भाऊ, पप्पू दादा, रवी आबा, प्रदीपजी देशले, बी.वाय. पाटील सर, सर्वच उपस्थित तोला मोलाचे मान्यवर आणि या परिवर्तन मेळाव्यासाठी निर्धार करण्यासाठी आलेले सर्व बडगावकर माता बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझ्या अगोदरच्या मनोगतात अनेक लोकांनी मनोगत व्यक्त केली, त्यांची भूमिका विशद केली. दिलीप भाऊ तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, काही अमोलदादांनी सांगितल्या, ताईंनी काही भूमिका मांडली, नाना तिकडे बसले. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी इथे विजयापासून लांब आजवर का होती, कदाचित तुम्ही सगळी लोक एकत्र नव्हती आणि राहिलं आता अजून पवार सोबत येऊन गेले तिथं. सुशीलाताई, खरं तर मला पहिल्यांदा चाळीसगावला सुशीलाताई भेटल्या आणि त्या माझ्याशी ज्यावेळेस बोलल्या मी ताईंनाही बोललो, म्हणजे एखाद्या चांगल्या राजकारणात 15-20 वर्ष काम करायला लाजवेल अशी राजकीय समजदारी आणि वय जरी जास्त असलं परंतु तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्यात मी पाहिला आणि काम करण्याची अगदी सांगण्याची पद्धत मी अगदी पहिल्यांदा जरी भेटल्या मला असं वाटलं की यांची माझी ओळख खरंच जुनी होती की काय. आणि योगायोग असा झाला की त्या कुठे राहतात आम्ही चर्चा केली. दिलीप भाऊ, सुशीलाताई, मी कधीचे ओळखीचे माहिती का तुम्हाला? आमचे इथं विक्रम काका म्हणून पोलीस काका, आमचे माझे वडिलांचे संख्ये काका इथं असायचे आणि ते भडगावला त्यांच्या थिएटरच्या त्या जागेतच ते भाडे करून राहायचे. म्हणजे सुशीलाताईचे आम्ही कधी काळी भाडे करून राहिलेलो आहोत. आणि लहानपणी मी इथं म्हणजे 9वी-10वीलाही इथं 10वीच्या वॅकेशन समर वॅकेशनला मी इथं होतो. मला त्यावेळेचा काही चेहरा फार लक्षात राहिला नाही. साधारणतः 1999ला मी 2000ला इथं क्लासेससाठी इथं राहिलो होतो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की या त्याच सुशीलाताई आहे की ज्यांना लहानपणी आपण पाहिलं. खरं तर एक चांगला योगायोग त्या माध्यमातूनही जुळून आला की तुमचं तर सगळ्यांचे संबंध आहेत परंतु ताई माझे 25 वर्षापासून सुशीलाताईशी संबंध असल्यामुळे त्या गोष्टीचा एक मनापासून आनंद वाटला की या परिवाराला राजकारणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन भेटण्याची संधी मला इथे मिळाली. खरं तर दिलीप भाऊंनी काही सांगितलं, बऱ्याच आम्ही मुद्दे पाहिले. बघा मी कायम भाषणात सांगत असतो तुम्ही काही असा काही लांब ना मानचे नाही शेत, मी काही चाटा मारी करून काही बाजूले शेत, मी काय शे कोण काय शे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. म्हणजे सगळी भूमिका तुम्हाला माहिती आहे. पण मला असं वाटतं की राजकारण करत असताना आपल्या काही भूमिका विशेष ज्यावेळेस आपण करतो, शेतकरी असेल, सर्वसामान्य मजदूर असेल, आपला मतदार असेल, दुःखी, दलित, पीडित, वंचित ह्या लोकांना आपण ज्यावेळेस केंद्रस्थानी ठेवतो तर राजकारणाची भूमिका देखील आपली काम, कृती, वागणं, बोलणं याच्यात सांगड असली पाहिजे.
नाही तर मुंह में राम बगल में छुरी घेऊन राजकारण जर करत असू तर मला वाटतं हे देखील योग्य भूमिका राहणार नाही. कारण की वर्षानुवर्ष आपण पाहतोय की बाबा आम्हाला लोक जमतायत, मेळावे होत आहेत, परंतु जर न्याय काय मिळाला, जर ही भूमिका जर पाहिली, खरं तर वर्षानुवर्ष ही जी भूमिका आपण पाहिली आणि जर आपण जर बघितलं तर आपली गावं का बदलत नाहीये, आपला हा परिसर का सुधरत नाहीये. कारण की इलेक्शन आले की जुमला तयार होतो आणि जुमल्यामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की अनेक गोष्टी आपण त्यावेळेस वेळ गेल्यानंतर लक्षात येते की आपली फसगत झाली. मी तुम्हाला या परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून काही गोष्टी अगदी आवर्जून सांगेल की इथं खरं तर शेतकरी बांधव तुम्ही बसले, मी फार तुम्हाला सांगत नाही, तुमचे सगळ्यांचे नातेवाईक काळेगावलाच असतील, माझ्या बॉर्डरवर तुम्ही आहेत सगळे. इथं कुठल्याही शेतकऱ्याला फोन लावून तुम्ही विचारा, बहुत 17,000 16,500 प्रति हेक्टर आम्ही दिले. वडगाव मध्ये एकही शेतकऱ्याला 17,000 रुपये प्रति कोणी आहे का इथं? त्याचा मी आता सत्कार करतो. माझ्याकडे GR आला त्या दिवशी संध्याकाळी आम्ही 50,000 लोकांची यादी जाहीर केली. आणि आपलं काम असं नाहीये कोणाला दिले काय दिले, मोबाईल सकट 250 पानांची यादी माझ्याकडे आताही आहे, PDF तुम्हाला पाठवतो. सकाळी म्हणजे आदल्या 2 दिवसा पहिले आमचं नाव नव्हतं, तुमचंही नाव नव्हतं, ती नावं ऍड केली. रात्री 2 वाजेपर्यंत मी कृषीचे कलेक्टरांशी त्या दिवशी रात्रीतनं गिरीश भाऊंना आम्ही सांगितलं, एवढ्या रात्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्हाला दुष्काळामध्ये पैसे मिळणार नाही, आमचं नुकसान होईल. दुसऱ्या दिवशी GR काढला आणि नंतर त्या GRचे पैसे आल्यावर सकाळी 8 वाजता जेव्हा GR आला त्या दिवशी दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. मी तहसीलदारांना म्हटलं, साहेब तुमची माझी दिवाळी काही आपलं काही होणार नाही, आपल्याला पैसे भेटले नाही भेटले आपल्या घरची दिवाळी चांगलीच होणार आहे. अरे पण ह्या शेतकऱ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. दुपारी ऑफिसला बसलो, तिथं नाश्ता मागवला, सगळ्या डेटा ऑनलाईन फिडिंग केला, सगळ्या कमांड दिल्या आणि त्या दिवशी आम्ही 50,000 शेतकऱ्यांना संध्याकाळी पैसे टाकले. अनेक लोकांनी सांगितलं आमच्याकडे एक बोली बच्चन तुमच्याकडे खासदार म्हणून राहून गेले, ते म्हणे की दिवाळीपर्यंत पैसे दिले तर आम्ही सत्कार करू. अरे आम्हाला कोणाच्या सत्काराची गरज नाहीये, या शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना सर्व भूमिका आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने असतात. नुसतं शेतकरी हा राजकारणाचा कधी अजेंडा आम्ही ठेवला नाही. शेतकऱ्याला कायम केंद्रस्थानी काम करत असताना प्रत्येक वेळेस त्या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका कायम आपण घेत आलो आहे. आणि ज्या वेळेस मला दिलीप भाऊंनी सांगितलं, मला वैशालीतांनी सांगितलं, अमोल दादांनी सांगितलं, या तालुक्यात एकही शेतकऱ्याला 17,500 रुपये मिळाले नाही. मला असं वाटतं की एखादा राजकीय नेता तो मी का असेना, ज्या वेळेस आपला नेता जर हवेत जात असेल आणि शेतकरी खाली जर वनवन करत फिरत असेल तर अशा वेळेस अशा लोकांना आपण जाब विचारला पाहिजे. बाजूला भडगाव आहे, आमचे वाड्यावाल्यांना तुम्ही विचारा, त्यांनी तर ग्रामपंचायतचा ठराव मला आणून दिला. जर या तालुक्याचं राजकीय दुर्दैव काही असेल, विरोध असू शकतो, माझेही विरोधक असतील, 2-4 लोक काहीतरी सांगतील, पण गावातल्या लोकांनी ठराव केला की आम्हाला चाळीसगाव तालुक्यामध्ये घ्या. अरे जर एखाद्या राजकारणामध्ये एक वाड्यावाले भेटले, ते पण कपिलदाच्या वाढदिवसाला परत घरी येऊन मला भेटले, म्हणजे भाऊ या तालुक्यातले लोक म्हणताय की आम्हाला या तालुक्यात राहायचं नाहीये. हे राजकीय दुर्दैव या तालुक्याचं आहे की या लोकांना या तालुक्यातल्या नेतृत्वाकडनं न्याय मिळत नाहीये, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, ते तालुक्याचं दुर्दैव आहे. आणि इलेक्शन लढताना मग काय करायचं, ज्यावेळेस निवडणुका येतात आम्ही बघितलं, खरं तर मला इथलं कळालं तर मी देखील विचार केला की अरे बाबा गल्ली गल्लीतल्या पोराला माहिती आहे, म्हणजे ज्या पद्धतीने सांगितले की काही रस्ते तर म्हणजे ट्रॅक्टर चालले जातील, असा बेसुमार धंदा व्यवसाय रेती म्हणजे गुटखा गांजा सत्ता पटका मटकावाली लोक आहे. म्हणजे मला एक कळत नाहीये
तुम्ही हे राजकारण आपल्याला कुठल्या वळणावर नेऊन जायचं आहे? ठीक आहे, आज आम्ही विरोधात आहे, पुन्हा उद्या कोणीतरी सोबत येईल, कोणीतरी विरोधक राहील, राजकारण सोडून द्या. अरे पण उद्याच्या पिढ्या आम्हाला घडवायच्या आहे, उद्याचा आम्हाला विचार आमचा भविष्याचा करायचा आहे. कसल्या पद्धतीचं हे राजकारण या तालुक्यात चाललंय? जरूर काही भडगाव तालुका हा कोणा रेतीवाल्यानं जर तुम्ही चालवायला दिला असेल की बाबा तुला काय लुटायचं लूट, तू लोक निवडून आण, गुंडगिरी कर, हुकुमशाही कर, धोंडशाही कर, फक्त पैसे लाव आणि लोक निवडून आण. मला असं वाटतं की उद्याची काळ जेव्हा तुम्हाला विचारेल तर तुमच्या मनामध्ये देखील वाईट वाटेल की ज्या वेळेस तुम्हाला माझे शब्द लक्षात येतील की अरे हा चाळीसगावचा आमदार काहीतरी बोलायचा, उद्या जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर तुम्ही राजकीय लोकांना जबाबदार धरू नका, या परिस्थितीला तुम्ही जबाबदार राहणार आहे. उद्याचं चित्र मला दिसतंय. दिलीप भाऊ तुम्हाला फार सांगत नाही, माझ्या तालुक्यात तुम्ही माझ्या बाजूलाही विचारा. मी एके दिवशी रात्री 11:30 जळगावहून येत होतो आणि भडगावच्या पुढे एक रस्ता आहे मधून, रात्री आम्ही गाडी जिथं आडवली तो डायरेक्ट इतका जोरात आला आणि माझी गाडी त्याच्यावर आदळायची वेळ आली. रवी बाबा नावाचा माझा ड्रायव्हर, मी तुम्हाला सांगतो, मी मरता मरता ती गाडी धडकली असती, आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असता. मी गाडी तिथं थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर मी म्हटलं की बाबा तू बघ आजूबाजूला, रेती त्यामध्ये होती. मी म्हटलं गाडी थांबव. मी भडगाव पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस बी इतके हुशार की त्यांनी पहिले त्या रेतीवाल्याला निरोप दिला. पोलीस यायच्या पहिले रेतीवाला तिथं हजर, माझ्या हातापाया पडायला लागला की चूक झाली, त्याचं लक्ष नसेल. अरे ठीक आहे, आमची गाडी चांगली होती, ब्रेक टाकलेले, अरे एखादा माणूस चिरडला गेला असता, नशेमध्ये तुझा ड्रायव्हर हा गाडी चालवतोय, ते काय लावलंय? रात्री त्यांनी चाळीसगावच्या आमच्या कार्यकर्त्यांना एवढ्या रात्री संपर्क साधला आणि सांगितलं की मंगेश दादाला तुम्ही काही करून शांत करा. माझ्यासोबत कपिल दादा तुम्ही रात्री गाडीत होते, मी असे खयाली पुलाव सांगत नाही, त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे. आणि एवढ्या रात्री मी तुम्हाला सांगतो, त्यांनी ती गाडी सोडण्यासाठी गयावया केल्या. माझं जेवण बाकी होतं. पुन्हा तशीच गाडी आम्ही चाळीसगाव तालुक्यात पकडली आणि तिथं पोलिसात गुन्हा दाखल करावा लागला. हे यासाठी तुम्हाला मी इथं सांगायला आलोय, राजकारण होत राहील. काही राजकारणात कोणी शत्रू कोणी मित्र या होत राहतात, परंतु या शहराची आता सर्वांगीण विकासाकडे जर आपल्याला न्यायचं असेल तर ही सर्वांना ही विचार करण्याची वेळ या अनुषंगाने आली आहे. आपण हे शहर कोणाच्या हातात द्यायचं आहे? हे शहराचं नेतृत्व कोण करणार आहे? भडगावचं आणि माझं तर खरं तर आमचा बराचसा काळ या मतदारसंघाशी जोडला गेला होता. इथं खरं तर आम्ही राजकारणात लहानपणी ऐकायचो की या तालुक्यामध्ये एक नेता असा होऊन गेला की ते जोडे काढायचे. म्हणजे ओंकार अप्पांना आपण पाहिलंय, जोडे काढणारा नेता म्हणून आपण त्यांना पाहिलंय. दिलीप भाऊ तुम्ही कधीतरी लक्षात राहू द्या, तुम्ही वाघ आहे आणि टायगर भी जिंदा आहे. अरे आप्पांचा दरारा होता, आवाज दिला तरी लोक थांबून जायचे. एक जर कधी सभागृहात कधी एक मोठा आवाज केला तर सगळे शांततेने ऐकायचे. तो काळ आपल्याला पुन्हा या गावात या दोन्ही तालुक्यांमध्ये पुन्हा सुरू करायचा आहे. आरो तात्यांना तुम्ही राजकारणात जाऊन पाहिलंय, एक सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेणारा नेता म्हणून आपण त्यांना पाहिलंय. एक विकासाचं ज्या पद्धतीने त्यांनी काम उभं केलं, होला हो म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं, अशा स्वभावाचा नेता म्हणून तुम्ही तात्यांना पाहिलाय. अलीकडच्या काळात माझा सहकारी अमोल दादा असेल, ताई असतील, यांना तुम्ही काम करताना पाहताय. ही काम करणारी सगळी भारतीय जनता पार्टी म्हणजे ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. यामध्ये कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी असलेली ही पार्टी आहे. ही सगळी माणसं आज आमच्या सोबत आहेत. नाना आहेत, पवार आमचे, खरं तर माझं प्रशांत पवारांचं देखील असंच जुनं ऋणानुबंध आहे. मी प्रशांत पवारांच्या इथं सुरुवातीला वाहन विक्रीचा व्यवसाय असताना मी भडगावला नंतर शोरूमवर कायम यायचो आणि ही सगळी अशी चांगली माणसं, बरीचशी मंचावर बसलेली माणसं आहे आणि या सगळ्या माणसांना घेऊन एक शाश्वत या शहराचं राजकारण करूया. आणि कोणी म्हणतं की या गावात गुंडगिरी आहे, या गावात दादागिरी आहे. कसली चिंता करू नका. माझा नंबर घेऊन ठेवा, माझा ऑफिसचा नंबर घेऊन ठेवा, आमच्या सोबत राहणारा 2-4 सहकार्यांचा नंबर घेऊन ठेवा. हे भडगाव माझ्यासाठी काही लांब नाहीये, येण्या जाण्याचा रस्ता माझा हाच आहे.
आवाज द्या. त्या दिवशी मंगेश चव्हाण इथं हजर आहे. कुठल्या दादाची हिंमत नाहीये की या गावामध्ये माणसा सहकार्यांना त्रास देईल, वेड्या वाकड्याच काय झालं असेल ते जाऊ द्या. भाऊ मी तुम्हाला सांगतो, सगळ्या माझ्या तालुक्यातल्या तुम्ही पुण्यातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाला विचारा. मंगेश दादाने कधी एकदा सांगितलं तर तो कायम त्या गोष्टी पाळत असतो. अरे आपण या तालुक्यामध्ये कधी तुम्हाला अडचण येऊ द्या, अर्ध्या रात्री मला आवाज द्या. आणि मी ठरवलंय, मी खरं तर मैत्री पाळत होतो भाऊ. मी तुम्हाला आज खरं सांगतो, मी अमोल शिंदेचंही काम केलं नाही, ताईला सुद्धा मी मदत केली नाही, तुम्हाला देखील मदत केली नाही. फक्त मैत्रीची भूमिका पार पाडू, मित्र पक्षाची भूमिका पार पाडू. पण ज्या वेळेस माझ्या मित्राच्या लक्षात आलं, माझ्या तालुक्यातल्या लोकांनी सांगितलं की राजपूत समाजाच्या यांनी बैठका घेतल्या आणि समाजाच्या लोकांना सांगितलं की तुम्हाला एक व्हावं लागेल, आमदार माझ्या तालुक्यात मला त्रास देऊ शकतो, इथं तुम्ही आमदारला थांबवा. मला जर सर्वात पहिले, मी जात पात कधी पाळत नाही, तुम्ही माझ्या तालुक्यात कोणालाही विचारा, माझ्या सोबतच्या लोकांना 10, 50, 100 तुम्हाला कोणीही सांगेल कधी आमदारने जातीपातीचं राजकारण केलं का. माझ्या डोक्यात येत किंचितही कधी आलं नाही. दिलीप भाऊ तर माझ्या कुठले नात्यात असतील, काय असतील, आम्ही हा विचार केला नाही. मी आपणसाठी जाहीर प्रचारात आलो, जाहीर आम्ही उंबरखेडला सभा घेऊन सांगितलं की तुम्ही सगळे शिक्षक लोक ही भडगाव पाचोरामध्ये लक्ष घाला, आप्पाला मदतीची गरज आहे. अरे हा मदत करणारा मित्र म्हणून कायम तुमच्या सोबत राहिला, युती धर्म पाळायची भूमिका घेतली. पण ज्या वेळेस तुम्ही जातीचं विष पेरण्याचं काम केलं, माझ्या मनातलं दुःख तुम्हाला आज सांगू शकत नाही. रात्रभर मी अस्वस्थ राहिलो की हा विचार तरी एखाद्या नेत्याच्या मनात कसा येऊ शकतो. अरे जातीपातीचं राजकारण कधीही शाश्वत राहू शकत नाही. हे राजकारण कधी कोणीही टिकवू शकत नाही. सर्वांना सोबत घेऊन चालणारी माणसं राजकारणात समाजकारणात मोठे होतात. तात्यांना जय पाहिला, आप्पांनी जय पराजय पाहिले, अनेक लोकांनी राजकारण केलं. परंतु एका वेगळ्या वळणावर राजकारण जर कोणी नेत असेल तर अशा लोकांना देखील आपण वेळेस थांबवलं पाहिजे. आणि होय, मी पण ठरवलंय, जर अशा पद्धतीने जर राजकारणात जर काही प्रवृत्ती पुढे येत असतील, एक वेगळं विष पेरण्याचं काम करत असतील तर हे विष थांबवलंच पाहिजे. काही चुकीच्या प्रवृत्ती या शहरामध्ये पुढे करून गुंडशाही जर वाढत असेल तर या गुंडशाहीला उत्तर देण्याचं काम आपण केलंच पाहिजे. आणि ती स्पष्ट भूमिका घेऊन येण्याची भूमिका घेऊन आम्ही ठरवलंय. सगळ्यांनी आपण जर ठरवलंय तर या शहराला एक चांगली भूमिका आपण देऊ शकतो. या शहराची अनेक वर्षापासूनच्या अनेक मागण्या बाकी आहे आणि मी तुम्हाला सांगतो की माझं तुम्ही लक्षात ठेवा, मी तुम्हाला 3-4 मागण्यांची जबाबदारी मी घेतो. आणि जर जबाबदारी पूर्ण झाली नाही तर माझ्या विधानसभेला तुम्ही सगळ्यांनी तिथे येऊन माझा विरोधात प्रचार करायचा. अरे जातीपातीचं राजकारणाचं काय सांगता, कामावर चर्चा करू. या भडगाव तालुक्यातल्या पिढींची कामं आम्ही हातात घेतली आहे. वर्षभरात इथले तुमची तांदळवाडी असेल, पिंपरी असेल, ही खालची कसगाव पर्यंतची गावं, इथं पिढींनी मी 18-20 गावांना त्यांच्यामध्ये पाणी दिलंय. त्या गावांची योजना प्रामुख्याने मी लक्ष घालून त्यामध्ये आता आम्ही पुढे जायचं ठरवलंय. गेल्या वर्षांपासून तुम्ही बलून बंधारे ऐकताय, त्या बलून बंधाऱ्यामध्ये सन्माननीय गिरीश भाऊ आम्ही लक्ष घालायचं ठरवलंय. त्याची आता नवीन ती काय सुप्रमाहिती मी करतोय आणि आज तुम्हाला जाहीर शब्द देऊन चाललोय. 7च्या 7 बलून बंधारे आपण रद्द करून नवीन तिथं बंधारे आता आणायचे आणि या 4 वर्षाच्या आत ते बंधारे संपवायचं, ते जाहीर आम्ही वचन तुम्हाला मी इथं देऊन चाललोय. आणि कामावर बोललं पाहिजे, विकासावर चर्चा केली पाहिजे. त्यावर कधी कोणी बोलत नाहीये. कधीतरी चाळीसगावला येऊन पहा, मी एकदा बोललो, त्यावेळेस माझं वय होतं राजकारणाचं सत्तेचं 30 महिन्याचं. मी 30 महिन्यात काय बदल केला हे मी तुम्हाला सांगत नाहीये. माझ्या तालुक्यात एकदा येऊन पहावं. गाडीचं भाडं मी द्यायला तयार आहे. माझी प्रशासकीय व्यवस्था पहा. जिल्ह्याच्या सर्व व्यवस्था जर आज जर महाराष्ट्रात जर कमी काळात जर कुठे उभ्या राहत असतील तर चाळीसगाव शहरामध्ये त्या प्रशासकीय व्यवस्था मी उभ्या करतोय. ऍडिशनल कलेक्टर आणतोय, ऍडिशनल एसपी तिथं बसणार, तिथं आरटीओ कार्यालय आम्ही चालू केलं, उपजिल्हा रुग्णालय चालू केलं, एक्साईजचं विभाग चालू केलं, एसआयडीचं कार्यालय चालू करतोय. एक ना अनेक व्यवस्था त्या जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करण्याची भूमिका आम्ही चाळीसगावला घेतोय. आणि तुम्हाला आज सांगून चाललोय, भडगावला उद्या चाळीसगावला सगळ्या गोष्टींसाठी यावं लागणार, बऱ्याच गोष्टींसाठी. आणि एक आज तुम्हाला सांगतो, तुमचं कलेक्टर ऑफिसचं कार्यालय तिकडे जोडलं गेलं, कुठल्या प्रशासकीय व्यवस्था मी तिकडे जोडल्या. माझ्या तालुक्यावर जे मी प्रेम करतो त्यापेक्षा जास्त प्रेम या भडगावकरांवर प्रेम करेल.
तुम्ही चिंताच करू नका. बळगावला माणूस कोणी अर्ध्या रात्री आला तर अर्ध्या रात्री मंगेश चव्हाण नावाचा व्यक्ती तुमच्यासाठी तिथं उभा राहील. तुम्ही ती चिंताच करू नका. त्यासाठी मी कायम तुमच्या सोबत राहणार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला कमळ या निशाणीवर सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे. आता जसं सांगितलं की इंटरव्ह्यू घेतले जातील, काही निर्णय होतील, स्थानिक पातळीवर निर्णय होऊन येतील. ते निर्णय देखील आपण अंमलात आणण्यासाठी काही लोक नाराज होतील, ते देखील आपलं समजावण्याची भूमिका घ्यावी लागेल. आणि काका तुम्ही सगळी अशी माणसं मी पाहिली, अरे ते इस्त्री ती टोपी पाहून मी सुद्धा भारावून गेलो. ही सगळी शेतकरी माणसं आहे, दिलदार माणसं आहे, शानदार जानदार माणसं इथं बसली आहे. तुम्ही असं म्हणायचं नाही की आम्ही गावामध्ये राहतो तर काय काम आहे. तुम्ही इथं तुमची सगळी आपलीच माणसं आहे. मी सहज यादी पाहिली, त्या तिकडच्या ताई, परंतु तो तुमचा जो एक प्रभाग आहे त्यामध्ये 30-35% लोक तर चाळीसगावचीच राहतात. तुम्हाला खोटं सांगत नाही. अमोल दादा खरं आहे की नाही? किती माणसं तिथं राहतात? अरे मी म्हटलं तर आपलीच माणसं आहे. आता मला भडगाव तालुक्याविषयी असं वाटायला लागलंय की आता हा तालुक्यात मला चाळीसगावमध्ये समाविष्ट कुठल्या टप्प्यात करून घ्यावा लागेल ते काय. तुम्हाला असा इथं काही न्याय मिळणार नाही अशी भूमिका जर या तालुक्याची असेल तर मी तुम्हाला कधीही मोठ्या मनाने सगळ्याच ठिकाणी सोबत घेऊन चालेल. कोणी म्हणेल की उद्या हे सोबत राहणार नाही, कोणी राहणार नाही, तुम्ही चिंता करू नका. सगळ्यांना सोबत आपण समन्वयाने काम करू आणि एक चांगलं काम आपण उभारू. त्यामुळे आपण येणाऱ्या काळात या भडगाव शहरासाठी एक चांगल्या पद्धतीने आपण चांगली भूमिका घेऊया. खरं तर किशोरप्पा माझ्याकडे आले होते. ते माझे जे विरोधक आहेत ते म्हटले की आता यांना शहराने न्याय दिला पाहिजे. मलाही वाटलं की आप्पांचं म्हणणं खरं आहे की बाबा एखाद्या घरात ते म्हणत असतील, सांगत असतील, तिथले तालुका शहर आम्ही काय निर्णय घ्यायचे घेत बसू. पण माझा मुकुंद बिल्दीकर मला आठवला. मला त्याचे शेवटचे शब्द कानावर पडताना आठवले. अरे तो मुकुंद बिल्दीकर सुदामा सारखा सक्का भाऊ सोबत राहणार नाही अशी साथ त्याने दिली. त्या मुकुंद बिल्दीकरचं नाव आपण विसरून गेलात आप्पा. अरे मैत्री जाऊ द्या, आम्ही राजकारण केलंय. त्या मुकुंद बिल्दीकरने तुमच्यासाठी सावली सारखा पाठीमागे उभं राहिलाय. त्याचं स्वप्न होतं की पाचोरा नगरीचा नगराध्यक्ष मी व्हावा. आपल्याला त्या मित्राची का आठवण आली नाही? माझा हा सवाल तुम्हाला आहे. आज मुकुंद बिल्दीकरचा आत्मा जिथे कुठे असेल त्याच्या देखील आत्म्याला शांती लाभली असती, कदाचित चर्चा केली असती. अरे त्याचं नाव चर्चेत सुद्धा ठेवलं नाही आणि तुम्ही तत्वाच्या गोष्टी सांगताय, आमच्या लोकांना सांगताय निष्ठा. या भडगाव पाचोऱ्यामध्ये आमच्या विरोधकांनी निष्ठेच्या गोष्टी सांगूच नाही. निष्ठा कोणाची काय कशी आहे ती आता ही बोलायची वेळ नाही आहे. खरं तर राजकारणात फार खालच्या स्तराला राजकारण करूच नाही अशा भूमिकेचं माझी कायम भूमिका असते. विकासाचं राजकारण केलं पाहिजे, एक सदृढ राजकारण केलं पाहिजे, चांगल्याला चांगलं काहीतरी म्हटलं पाहिजे. परंतु या तालुक्यांमध्ये मी भडगाव पाचोऱ्याचं भाऊ चित्र पाहतो. मला भीती वाटायला लागली या तालुक्याची. पण तुम्हाला सांगतो की राजकारणाच्या पलीकडे काही लोकांना एकत्र आलं पाहिजे. मला कळालं की चाळीसगावच्या बैठका झाल्या, काल परवा तर म्हणे मुंबईला बैठक झाली. माझ्या विरोधकांना एकत्र जमवतायत. तो मागचा आमचा खासदार म्हणे त्याला तू शिंदे सेनेत ये. अजून ते सांगताय समोरच्यांना तुम्ही इकडे या, कोणी तिकडे जा. अरे माझी माणसं अशी आहे, मी असं करूलं असतं तर माझ्या सोबत माणसं टिकली असती का? अरे माझ्या मतदारसंघातल्या भाऊ एका माणसाच्या नखाला जीवे लागली ना तर मंगेश चव्हाणला त्याचं वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी राहतं. एवढं प्रेम मी माझ्या लोकांवर करतो. एक माणूस निवडून दाखवा. मी पुन्हा आज सांगून चाललोय, हिम्मत असेल किशोरप्पांनी फक्त एक माणूस निवडून दाखवा. सकाळी मी गुलाल माझ्या अंगावर टाकणार नाही. किशोरप्पाच्या घरी सत्कार करायला गेलो नाही तर नावाचा मंगेश चव्हाण नाही. हा मला माझ्यावर विश्वास नाहीये, मला अहंकार नाहीये.
माझ्या लोकांवर माझा विश्वास आहे, त्या लोकांसाठी रात्रंदिवस काम करतो. मला एक जरी माणूस कोणी बोलला तर वाटतं की हा का चुकीचा बोलला, त्याला आम्ही समजवतो. एक साधी छोट्यातला छोटा माणूस कोणी आला तरी माझ्याकडे, महिला तुम्ही जर घरी आला तर माझ्या घरी 10-20 महिला वार्डातल्या समस्या घेऊन आलेल्या असतात. माझ्या घरी कोणीही आलं, आम्ही कधी धर्म पाहत नाही, जात पाहत नाही, पक्ष पाहत नाही, गट पाहत नाही, आलेल्या माणसाची काम करायची भूमिका घेतो. माझे राजकीय विरोधक देखील तुम्हाला माझ्या पश्चात सांगतील की आमच्या आमदाराने देशाचं राजकारण कधी या तालुक्यात आणलं नाही. आणि ती लोक आता, मी तर आपल्याला सांगणार आहे की आपण तुम्हीच लक्ष घाला. कारण की आता तुम्ही मला सांगितलं प्रॉपर्टी खूप वाढली म्हणे, माझाही प्रॉपर्टीचा व्यवसाय, पण आता आपाचं असेल बिचाऱ्याचं शुभेच्छा, लक लाभो. कोणाचं कसं वाढलं काय वाढलं मला काही पडायचं नाहीये, पण आलं पाहिजे. तिथं पण कोणी वाली नाहीये, तो आमच्या गडीला तर कोणीच उभं करत नाही. उभाटाचा काल मेळावा झाला, उभाटाच्या मेळाव्याला किती लोक होते? 87 मध्ये पण 15-20 बळजबरी करून आणलेले 87 लोक जमले तिथे मेळाव्याला. तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये द्वेष कधीही टिकत नसतो, आणि लोक हे कायम कर्तृत्वाला लक्षात ठेवतात, कामाला लक्षात ठेवतात. अरे या भडगाव तालुक्यात जरी मी राहत नाही तर कायम वर्षानुवर्ष मला एक लक्षात राहील की पीडीएन सारखी योजना आम्ही आणली. त्या पीडीएनचं गिरीश भाऊंच्या हातून आम्ही काम चालू केलं. तुम्ही पाहिलं का किती जोरात काम चालू आहे आमच्याकडे तिकडे. तुमचं सगळ्यांचं केंद्र आम्ही हिंगोळ्याला केलंय. पीडीएन सारखी योजना तिथं आणली. बंधाऱ्यांचं काम आम्ही हातात घ्यायला ठरवलंय. आणि आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो, भडगाव आणि पाचोऱ्याच्या पाणी पुरवठा योजनेत मागची कोणी काय केलं, कोण काय केलं, आपण सोर्स कुठून आणायचा हा निर्णय तर घेऊच, पण भडगाव पाचोऱ्याला शुद्ध आणि चांगलं पाणी द्यायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वजण आज इथे घेतो. मी स्वतः लक्ष त्या गोष्टीमध्ये घालेन. आणि याही पलीकडे या भडगावकरांना कधीही गरज पडली तर मला आवर्जून तुमचा हक्काचा आमदार म्हणून आवाज द्या. आणि तुम्हाला फार सांगत नाही, मंगेश दादाने जर काही सांगितलं कोणी ऐकलं नाही असं काही फार होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेवढं 4 लोक ऐकतात. कधी अडचण यायला नको, आली तर सांगा, मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना सांगून जातो, आता इलेक्शनच्या गडबडीत फोन मागे पुढे उचलले जातील, सभेत राहील कुठे राहील, तुम्ही आमच्या सहकार्यांचे नंबर घेऊन ठेवा. कधीही समस्या उद्भवली तर मला तुम्ही जाऊन सांगा. आणि जाताना तुम्हाला सांगेल की या भडगावच्या परिवर्तनाच्या दिशेने न्यायचं. खरं तर दिले बोल तुम्ही म्हटले की काही योजना होत्या, साडींचं काहीतरी झालं. मी तुम्हाला फार खालच्या स्तरावर आरोप मी करणार नाही. माणसं शितावरनं भाताची परीक्षा ओळखून घ्यायची असते. अरे राजकारण होत राहतं, आमचे विरोधक असतात, प्रतिस्पर्धी असतात. मी माझ्या विरोधकाचं स्मारक व्हावं ही भूमिका आम्ही तिथं त्यावेळेस घेत होतो. पण ताई, मी ताईला विचारलं, ताई यावेळेची भाऊबीज राहिली का? यावेळेची झाली नाही. इलेक्शन संपलं आता. मी तुम्हाला सांगतो ताई, मी आहे ना भाऊ. अरे सक्का नसेल पण पक्का भाऊ आहे, आज चिंताच करू नका. तुम्हाला सांगतो, सक्का भाऊने साथ सोडली असेल, राजकारण जाऊ द्या तिकडे. अरे बहीण म्हणून काय, या बहिणीच्या पाठीमागे राहायचं. आज या भडगावकर पाचोऱ्याकरांनाही शब्द देतोय, कधी सांगितलं तुम्ही आहेच ताई, काही चिंता तुम्ही कोणी करू नका. आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात फक्त एक संघ राहा आणि वैयक्तिक तुम्ही वार्ड जबाबदारी घ्या. भडगाव तालुक्यातले काही लोक असतील त्यांनी लक्ष घाला. काका तुम्ही सगळेजण, तुमची जबाबदारी आहे सगळ्यांची, की म्हणायचं नाही की आज मेळावा झाला आम्ही चाललो. तुम्हाला लक्ष घालावं लागेल. उमेदवार ठरवतील. तरुण मित्रांना पण माझा सांगणं आहे, मला अजून गरज पडली तर मी इथं येईल. आपण सगळ्यांनी या भडगाव तालुक्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून आपण लक्ष घालूया. आपण आज खरं तर इतक्या मोठ्या संख्येने 2:30 वाजले. आता मी खूप जास्त वेळ काही घेणार नाही. पुन्हा कधीतरी तुमच्या समोर भूमिका मांडायला येईलच. पुन्हा तुम्हा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि पुन्हा आपण एकदा विजयाचा रथ घेऊन इथं सगळ्यांनी एकत्र जमूया. भडगावच्या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी आणि जे सर्व सोबत लोक आहेत या कमळ या चिन्हाला सगळ्यांनी लक्ष ठेवूया. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.